व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मराठी वाईब 8 या चॅनलवर तुम्ही नवा असाल तर सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवर ऑलवर सेट करा। मच्छिंद्रनाथाच्या कृपेने घरात सुखशांती आणणारे 20 प्रभावी उपाय आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। नाथ संप्रदायाचे आद्यवर्य आणि गोरक्षनाथांचे गुरु मच्छिंद्रनाथ यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नवनाथ परंपरेत घरात सुखशांती आणणारे आणि समृद्धी नांदावी यासाठी अनेक प्रभावी उपाय आणि साधना सांगितलेल्या आहेत। हे उपाय केवळ धार्मिक विधी नसून सकारात्मक ऊर्जा वाढवणारे आणि घरात सात्विक वातावरण निर्माण करणारी जीवनशैली आहे। हे 20 उपाय मच्छिंद्रनाथ आणि नवनाथ परंपरेच्या शिकवणींवर आधारित आहेत, जे घरात सुखशांती प्रस्थापित करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जातात। आपल्या घरामध्ये मच्छिंद्रनाथांसह नवनाथांचे चित्र किंवा मूर्ती स्थापित करा। दररोज सकाळी स्नान करून त्यांची पूजा, त्या पूजेमध्ये गंध, फूल, धूप, दीप, नैवेद्य वगैरे सर्व तयारी करून त्यांचे पूजन करावे। मंत्राचा जप दररोज सकाळी किमान 108 वेळा ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः हा मंत्राचा जप करावा। यामुळे घरात सकारात्मक स्पंदन निर्माण होतात आणि मन शांत राहते। नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे वाचन घरात नियमितपणे, विशेषतः सायंकाळी नवनाथ भक्तिसार या पवित्र ग्रंथाचे वाचन करावे। रोज किमान 1 अध्याय वाचल्याने घरातील नकारात्मक दृष्ट्या नष्ट होते। अध्याय 15 चे विशेष पठण नवनाथ भक्तिसार ग्रंथातील 15वा अध्याय घरात वारंवार होणाऱ्या भांडण तंटांपासून मुक्ती देतो आणि घरात सुख शांती प्रस्थापित करतो असे मानले जाते। सायंकाळी दिवा आणि धूप दररोज सायंकाळी देवापुढे दिवा लावून घरभर धूप किंवा ऊद फिरवावा। यामुळे घरातील वातावरण शुद्ध आणि मंगलमय होते। वास्तू आणि ऊर्जा शुद्धी मुख्य दरवाजेची स्वच्छता घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवावा। उंबरट्यावर हळद कुंकू वाहून स्वास्तिक काढावे, यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो। तुळशीचे पूजन दारात तुळशी वृंदावन असणे अत्यंत शुभ मानले जाते। घरात दररोज सकाळी तुळशीला पाणी घालून सायंकाळी तिच्याजवळ दिवा लावावा। मिठाच्या पाण्याने फरशी पुसणे आठवड्यातून एकदा तरी घरात खडे मीठ टाकलेल्या पाण्याने फरशी पुसावी, यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते। घरात कापूर जाळणे नियमितपणे घरात कापूर जाळण्याने वातावरण शुद्ध होते, जीव जंतूंचा नाश होतो आणि घरात सकारात्मकता वाढते। घरातील अनावश्यक वस्तू काढून टाकणे घरात बंद पडलेले घड्याळ, तुटलेली वस्तू किंवा इतर अनावश्यक अडगळ ठेवू नये, यामुळे नकारात्मक ऊर्जा साठून राहते। अतिथीचा सन्मान करावा घरी आलेल्या पाहुण्यांचा किंवा कोणत्याही याचकाचा अपमान करू नये। त्यांना यथाशक्ती अन्न पाणी देऊन त्यांना सन्मान करावा। अन्नदानाचा नियम दररोज जेवणातील पहिला घास गायीसाठी, दुसरा कुत्र्यासाठी आणि तिसरा पक्ष्यांसाठी काढून ठेवावा। या अन्नदानाने पितृदोष शांत होतो आणि घरात भरभराट येते। घरातील वडीलधाऱ्यांचा आदर घरात शांतता टिकवण्यासाठी वडीलधाऱ्या व्यक्तींचा मान सन्मान राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे। त्यांचा आशीर्वाद घराला लाभतात। शांतता आणि संयम घरात अनावश्यक वादविवाद आणि मोठ्या आवाजात बोलणे टाळावे। शांत आणि संयमात वातावरण लक्ष्मीचा वास होतो। स्वच्छता आणि सात्विकता घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवावे। जिथे स्वच्छता असते तिथेच देवतांचा वास असतो असे मानले जाते। गुरुवारी विशेष उपासना गुरुवार हा दत्तगुरु आणि नवनाथांच्या उपासनेसाठी विशेष मानला जातो। या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करून दत्तांचे किंवा नवनाथांचे भजन कीर्तन करावे। नैवेद्य अर्पण घरातील नैवेद्य प्रथम देवाला आणि नंतर नवनाथांना अर्पण करून मगच कुटुंबियांनी सेवन करावा, यामुळे अन्नात प्रसादत्व येते। भस्माचा वापर नवनाथ परंपरेत भस्माला अत्यंत पवित्र मानले जाते। देवपूजेत भस्माचा वापर करावा आणि कपाळावर भस्म लावल्याने नकारात्मक शक्तींपासून रक्षण होते। संकल्प करून पारायण घरात काही विशेष अडचण असल्यास किंवा एखादे कार्य सिद्धीस न्यायचे असल्यास नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे 3, 7 किंवा 21 दिवसांचे संकल्पयुक्त पारायण करावे। क्षमा आणि कृतज्ञता रात्री झोपण्यापूर्वी कळत नकळत झालेल्या चुकांबद्दल देवांकडे क्षमा मागावी आणि मिळालेल्या सर्व गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी।
यामुळे मन शांत होते आणि घरात सकारात्मक वातावरण टिकून राहते। हे उपाय श्रद्धेने आणि नियमितपणे केल्याने मच्छिंद्रनाथ आणि नवनाथ परंपरेची कृपा होऊन घरात निश्चितच सुख, शांती आणि समृद्धीचा अनुभव येतो। तुम्ही जर आमच्या व्हिडिओवर नवा असाल तर मराठी वाइब 8 या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः ह्या मंत्राचा अवश्य एकदा कमेंट करा, जेणेकरून तुम्हालाही काहीतरी सुखद अनुभव मिळेल। धन्यवाद मित्रांनो, भेटूया अशाच प्रकारच्या पुढच्या व्हिडिओमध्ये।